पीक विमा भरण्याची मुदत 14 ऑगस्ट पर्यंत वाढवली गेलेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारकडून तत्काळ पाऊल उचललं गेलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। यापूर्वी 31 जुलैपर्यंतच पीक विमा भरण्याची मुदत होती। पीक विमा बंद झाल्यामुळे 443 कोटीचा शेतकऱ्यांवरती भार पडणार आहे आणि या संदर्भातली बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली आणि त्यानंतर सरकारनं तत्काळ पाऊल उचललेलं आहे। पीक विमा भरण्याची मुदत वाढवलेली होती, आता 31 जुलैपर्यंतची जी मुदत होती ती वाढवलेली आहे। ओमकार कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। ओमकार, तृप्ती, जर पाहिलं तर पीक विम्या संदर्भातील बातमी जी आहे ती एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली आहे आणि त्याची तात्काळ दखल जी आहे ती सरकारकडून घेण्यात आलेली आहे। या संदर्भात जर पाहिलं तर राज्यातील जवळपास 40 लाख शेतकरी जे आहेत ते कुठेतरी त्यांनी आणखीन पीक विमा जो आहे तो भरलेला नाहीये आणि त्यांनी पीक विमा भरावा यासाठी आता राज्य सरकारनं जे आहे ते पावलं उचलायला कुठेतरी सुरुवात केलेली आहे। याचीच जर पाहिलं तर 14 ऑगस्ट पर्यंत याची मुदत जी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे। काल 31 जुलैला ही मुदत जी आहे ती संपलेली होती आणि 40 लाख शेतकरी जे आहे ते यापासून वंचित असल्याचं पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर पाहिलं तर 1 रुपयात पीक विमा योजना जी आहे ती बंद झालेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। तब्बल 433 कोटी रुपयांचा भार जो आहे तो आज शेतकऱ्यांवर पडलेला आहे। त्यामुळे या संदर्भातील देखील पावलं सरकारनं आता उचलण्याची गरज कुठेतरी असल्याचं पाहायला मिळतंय। तृप्ती, निश्चित ओमकार, धन्यवाद या माहिती करता।